नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण हिंजवडी आयटी नगरी येथील पंचतारांकित अशा ब्ल्यू रिज टाउनशिप मधील द ग्रूज या सोसायटीच्या समोर उभे आहोत आणि माझ्या पाठीमागच्या बाजूला जी गर्दी आहे ती गर्दी आहे ब्ल्यू रिज पब्लिक स्कूलच्या पालकांची, विद्यार्थ्यांची आणि खऱ्या अर्थानं येथील रहिवाशांची। त्याचं कारणही भयंकर आहे की याच भागात वाईन क्लब या नावानं रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यात आला आहे, ज्याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही। हा अनधिकृत बार सुरू झाल्यानं याच्या विरोधात ग्रामपंचायत हिंजवडी, सरपंच, माजी सरपंच म्हणजेच गणेश जांभूळकर, विक्रम साखरे, युवा नेते अभिषेक जांभूळकर व उपसरपंच शिवानीताई अभिषेक जांभूळकर यांच्या नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे अनेक पालक, विद्यार्थी व सोसायटी धारक आज एकत्र जमलेले आहेत। ग्रामपंचायत हिंजवडी व स्थानिक रहिवासी यांच्या म्हणण्यानुसार या वाईन क्लबला सुरू करण्या अगोदर सोसायटी व तसेच हिंजवडी ग्रामसभेचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असून ते घेण्यात आलेले नाही। तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर करून हा बार, दारू दुकान अनधिकृतरित्या सुरू केलेले आहे याची शहानिशा होणं गरजेचं आहे। अशा प्रकारे शासकीय नियमानुसार शाळेच्या व रहिवासी परिसरात अशा आस्थापनांना बंदी असताना जवळच हजारो मुलं शिक्षण घेत असताना त्यांच्या मानसिकतेवर व शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभं राहून परिणाम होऊन शाळकरी मुलांचे भविष्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी या बार मालकाच्या माध्यमातून केला जातो आहे। महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सदर दारू दुकान हे रात्री 12 नंतरही चालू राहत असल्याचं येथील रहिवासी सांगतात। या विरोधात ग्रामपंचायत हिंजवडी सह स्थानिक महिला, पुरुष तसेच ब्ल्यू रिज येथील विद्यार्थी वर्ग प्रचंड प्रमाणात त्रस्त झालेला असून या वाईन क्लबवर तत्काळ कारवाई करून तो बंद करण्याची मागणी जोर धरत असून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी पुणे व राज्य उत्पादन शुल्क आयोग व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा व शासकीय नियम, कायदे व प्रशासनाच्या गलथान कारभाराचे धिंदवडे काढणारा हा प्रकार हाकेच्या अंतरावर हिंजवडी पोलीस स्टेशन असताना घडतोच कसा, हा प्रश्न उभा राहतो। शैक्षणिक संस्थेच्या जवळ असा गैरप्रकार घडताना मुलांचे भविष्य बिघडवण्याचा अधिकार यांना दिला कुणी? या संबंध गोष्टीचा विरोध म्हणून उपसरपंच शिवानी अभिषेक जांभूळकर यांनी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क आयोगाला पत्रव्यवहार करत न्याय देण्याची मागणी केलेली आहे। खऱ्या अर्थानं या भयंकर प्रकाराला आळा बसण्यासाठी येथील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्रित येत आहेत आणि वाईन क्लब या आस्थापनेविरोधात आंदोलन करत आहे। पाहूया बातमीचा सविस्तर आढावा। स्कूल मध्ये जात नाही ना। ये मेरा यहाँ शॉप है, मेरा भी रेस्टोरेंट है। तो अभी रात को हमारे यहाँ भी लेडीज काम करती है, तो कैसे आके जाएंगी? है अगर इधर वाइन शॉप है, मैंने इसके लिए लिया बिकॉज इट इज़ गुड फॉर द रेजिडेंट, मैं भी इधर रहती हूँ तो सबके लिए अच्छा फूड मिलेगा। ये दारू का दुकान आने वाला तो हम कोई यहाँ से नहीं मिलेगा। दुकान इथं असेल तर आम्हाला इथे सेफ्टी वाटणार नाही। बाजूला शाळा वगैरे आहेत आणि इथं आमची लहान लहान मुलं खेळणार वगैरे, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊ शकतो। तर आम्हाला असं वाटतं की हे दुकान इथं नसलं पाहिजे आणि सेफ्टी पर्पजमध्ये पण आम्हाला वाटतं ॲज अ गर्ल म्हणून मला इथं वाटतं की इथं सेफ्टी काही नाही त्यामुळे, आणि इथं खाली फिरायला पण आम्हाला खूप प्रॉब्लेम होऊन जाईल आणि इथं कसे लोक येतील काय की काय सांगता येणार नाही। आणि बाजूलाच खूप सारे म्हणजे आईस्क्रीमची दुकान आहे, मेडिकल आहे, बाजूलाच मेडिकल असल्यामुळे आम्हाला सारखं खाली येणं जाणं करावं लागणार आहे। आणि लहान मुलं आहेत आमच्या घरामध्ये, काही इमर्जन्सी असल्यावरती पण आम्हाला खाली यावं लागेल। तर अशा वेळेस आम्हाला तर खूप रिस्की वाटेल खाली येण्यासाठी। बरोबर आहे या त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की महिलांना संध्याकाळी असं आलं तर रिस्की आहे, तुमचं काय वाटतं?
सर सबसे पहले तो ये कि वुमेन सेफ्टी सबसे ज़रूरी है, और जब वाइन शॉप खुलेगी तो आसपास कैसे लोग आ रहे हैं, बाहर से लोग आ रहे हैं। अभी हम आराम से मूव करते थे सोसाइटी में, बच्चे भी हमारे, तो हमें हमारी वुमेन सेफ्टी सबसे ज़्यादा प्रायोरिटी है। और हमारे छोटे छोटे बच्चे हम कभी भी भेजते हैं उनको इधर, बट अभी सोचना पड़ेगा अगर वाइन शॉप खुलती है तो क्या मतलब सेफ्टी सबसे बड़ा कंसर्न है वुमेन की, तो हम नहीं चाहेंगे कि वाइन शॉप खुले यहाँ। मग आता आपल्याला माहिती आहे इथं खूप सारे कन्स्ट्रक्शन चाललं आहे, तर इथं जे काम करणारे लोक आहेत त्यांचं जास्त इथं येणं जाणं राहणार आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम आम्ही बाहेरची जी पब्लिक आहे जी इथं नाही राहत, म्हणजे फक्तच कामाला आले त्यांना फेस करावं लागणार आहे. आणि ते लोक इथं रात्रंदिवस मग जेव्हा केव्हा असतील वी आर नॉट सेफ टू कम. आणि तुम्ही बघता इथे भेळ आहे, इथं मेडिकल आहे, तर मग ते ॲक्सेसिबलच नाही राहणार आम्हाला इथे. त्याच्यामुळे हे दुकान बंद होणं फार गरजेचं आहे आमच्यासाठी, आमच्या फ्युचरसाठी, मुलांच्या फ्युचरसाठी, सगळ्यांसाठी. बस एवढंच. मला फक्त एवढंच बोलायचं आहे की आता ह्या दुकानदारांनी फक्त साईडला रेस्टॉरंट लिहिलं आहे, तिथे किचन नाही. ओके, जस्ट लेटिंग दाखवू शकता तुम्ही You can just show. दाखवू शकता. right? So it is very important this shop needs to be closed. No wine shop, no means no. आणि कोणतीही परवानगी घेतली नाही आहे. तुम्ही जर परवानगी घेतली असती रितसर आम्हालाही मान्य होती. सोसायटीची परमिशन नाही, ग्रामपंचायतची परमिशन नाही, आणि आमच्याकडे व्हिडिओ आहे. विक्रम साखरे साहेबांनी त्यांना रिक्वेस्ट केली होती, त्यांचा शब्दाचा मान ठेवला होता की आम्ही जोपर्यंत परमिशन देणार नाही तोपर्यंत ओपन होणार नाही. त्याच्या 24 तासाच्या अगोदर हे चालू झाले. तर आता आम्हाला सांगा, आम्ही रोज येऊन इथं हेच करायचं का? तुम्हाला व्हिडिओला बोलवायचं, या मान्यवरांना इथं बोलवायचं, दर 15 दिवसांनी हेच करायचं का? हे शॉप बंद झालंच पाहिजे. दर 15 दिवसांनी कोण वेळ काढून इथे येणार आहे? और ये कैसा रेस्टोरेंट जिसमें किचन ही नहीं है? तुम्ही एक मिनिट मध्ये दाखव, तिथं दोन फक्त हे मध्ये जाऊन बघा तुम्ही. आपल्याला दिसतंय समोर त्यांनी अहो, 2 टेबल आहे फक्त. काय किचन आहे इथे? काय फक्त चकण्यात येणार ते तिथे, फक्त नावासाठी रेस्टॉरंट आहे सर. फक्त टेक्निकल ग्राउंड वरती हे करतायत हे लोक. 2 दिवसापूर्वी नाव पण नव्हतं आमच्याकडे, फोटो आहे, व्हिडिओ आहे. व्हिडिओ दाखवू शकतो मी तुम्हाला. आणि काल पार्सल घेताना इथून लोक गेलेले. हे रेस्टॉरंट नाहीच आहे, हे रिटेल वाईन शॉप आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. हे फक्त FL3 म्हणतायत. हे FL3 नाहीये, हे कंट्री लिकरच आहे. हे लड़कियों के लिए भी है। यहाँ पर बहुत सारी लड़कियाँ आती हैं जो बैचलर्स हैं, रात की शिफ्ट होती हैं, 2 बजे आती हैं, 3 बजे आती हैं। उसके बाद में कौन गारंटी देगा कि सब कुछ उनके साथ सेफ होगा, जैसे वो सिक्योरिटी के साथ में मूव इन मूव आउट कर पाएंगे आगे। नदी के पास में ही अभी भी काफ़ी लोग ऐसे दिखते हैं कभी कभी, 1 या 2, लेकिन आगे जाके भीड़ लगेगी तो हम भीड़ को कंट्रोल नहीं कर सकते। और वाइन शॉप तो यहाँ पे रेस्टोरेंट लिखा है, बार लिखा है, लेकिन उसके नीचे अगर हम प्रोडक्ट्स देखें तो वाइन, बियर, टॉनिक, रम, जिन, विस्की, वोडका, ये सारे प्रोडक्ट्स हैं। हे सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये चालू करण्याच्या आधी सोसायटीची परमिशन घेणं तर गरजेचं होतंच. आणि तुम्ही पाहिलं असेल शाळेची मुलं जी जातात, महिला जातात, तर हा म्हणजे आपल्याला हे बंद करणं खूपच गरजेचं आहे. आणि जेवढेही जे काही करावं लागलं तरी आपण करू, पण ते बंद केलंच पाहिजे. आणि आम्हाला 100% विश्वास आहे की ज्याप्रमाणे सरपंच आणि माजी सरपंच आमच्याबरोबर आहे तर हे नक्कीच बंद करतील.